नागपुर जिले के 6 निर्वाचन क्षेत्रों में से उमरेड विधानसभा अनुसूचित जाति के लिए आरक्षित निर्वाचन क्षेत्र है। कुल 2,93,000 मतदाताओं में से 1 लाख मतदाता अनुसूचित जाति में हैं। हालांकि यह निर्वाचन क्षेत्र विधायक से दूर है, जिसे देखते हुए उमरेड विधानसभा निर्वाचन क्षेत्र से सपना राजेंद्र मेश्राम का नाम सामने आ रहा है, जो कि वंचित बहुजन अघाड़ी पार्टी से आते हैं। आपको बता दें कि गत 14 वर्षों से वंचित बहुजन अघाड़ी में सपना मेश्राम और राजेंद्र मेश्राम पार्टी के लिए समर्पित रहे हैं। साथ ही लोगों के बीच रहकर लोगों की समस्याओं का निराकरण कर लोगों के मसीहा के रूप में उभर रहे हैं, जिसके स्वरूप उमरेड विधानसभा की जनता के इच्छा स्वरूप पार्टी से उम्मीदवारी मांग रहे हैं। वंचित बहुजन आघाडीने मला यासाठी तिकीट द्यावी कारण मी आणि माझे हस्बंड ते 14 वर्षापासून राजूभाऊ मेश्राम हे 14 वर्षापासून काम करत आहे आणि मी त्यांच्यासोबत 10 वर्षापासून काम करत आहे। सपना मेश्राम आणि लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या समस्याचं निराकरण आम्ही करत आहोत आतापर्यंत आणि जे काम पडले गोरगरिबांचे सगळ्यांचे कामं केले आहे। वरून गोसेखुर्द प्रकल्पाचे आंदोलनात आम्ही सहभागी होतो। पकोडा आंदोलन झालं जे बेरोजगारासाठी केले जाणार तेही आम्ही केलेलं आहे। उपोषणासाठी पण हे बसले होते समाजाच्यासाठी, कारण तो रोड जो उमरेड नागपूर हायवे आहे तो अजूनपर्यंत बनला नव्हता। खूप ॲक्सिडेंट होते त्याच्यासाठीही माझे हस्बंड उपोषणावर 9 दिवस बसले होते। त्यांनी 2 उपोषणं केलेली आहेत आतापर्यंत। पहिलं 7 दिवसाचं होतं, दुसरं 9 दिवसाचं होतं। त्या उपोषणामुळे तो रोड बनला। तो रोड सँक्शन होता पण तो बनलेला नव्हता, कारण आमदार खासदाराचं त्याच्यात जे काही असेल ते त्यांना माहीत, त्याच्यामुळे तो रोड बनला नाही। हे उपोषणाला बसले त्या कारणाने तो मुद्दा त्यांनी थोडा सिरियसली घेतला आणि ते काम सुरू झालं आणि पूर्ण झालं त्याच्यामुळे। आणि जे काही समस्या येतात गोरगरिबांच्या किंवा या उमरेड विधानसभेतील जनतेच्या त्या आम्ही पूर्ण निराकरण करण्याचा प्रयत्न करतो। संधी मागण्याचं कारण हे आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहत आहोत महिलांसोबत कुठेतरी दुजाभाव होऊन राहिला आहे। आज जर पाहिलं आपण बीजेपी सरकार सांगून राहिली आहे की आम्ही महिलांना 50% आरक्षण देऊ, फक्त दिलं कुठं? आज जर आपण महाराष्ट्राची जर एक लढाई लढत आहेत तर फक्त आणि फक्त आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर लढून राहिले आहेत की आज ओबीसी आहे, मराठा आहे, ह्या लोकांना कुठंतरी एक आरक्षण द्या, आरक्षण बचाव, यांचं जे नेतृत्व जे चालू आहे आणि एक ते फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर स्वतः लढून राहिले आहेत। तर मला असं वाटतंय की उमरेड विधानसभा जी आहे हे राखीव आहे। SC जनरल याच्यात लेडीज भी राहू शकतो आहे, जेंट्स भी राहू शकतो आहे। आणि आतापर्यंत जर आपण ते विचार केला आहे मी माझ्या उमरेड विधानसभेमध्ये, तर 2014 मध्ये मी सुद्धा लढलो, पण त्यावेळी पाहिजे तसं काय होतं नाही। पण ज्या 2019 मध्ये आमचा जो फोर्स जो आला होता ते इथले हे जे मनुवादी सरकार म्हणा किंवा इथं जे आणखी ते मिलीजुली सरकार, एक सापनाथ आणि एक नागनाथ, ज्याला आपण एक काँग्रेस आणि बीजेपी जे आपण जे म्हणतो, तर हे दोनही पक्ष जे आहेत हे दोनही पक्ष एक आहे। फक्त इथं जो मतदार आहे, जो वोटिंग करने वाला जो व्यक्ती आहे, यांना फक्त कुठंतरी एक ते 10-12 एक काही दलाल लोक जे आहेत ते दलाल लोक त्या पद्धतीने ते कॅम्पेन करतात की कुठंतरी एक संविधान बचाव, संविधान वाचवायचं। आता आपण लोकसभेमध्ये पाहिला आहे, हा संविधान बचावचा नारा हा आमचा होता। आम्ही ईव्हीएमच्या विरोधामध्ये आंदोलन काढले, आम्ही संविधान बचावच्या विरोधामध्ये आम्ही संविधान बचाव याच्या विरोधामध्ये आम्ही आमचं वाचलं पाहिजे, संविधान आमचे हक अधिकार वाचले पाहिजे, याच्यासाठी माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांचे जे पदाधिकारी आम्ही कार्यकर्ते यांनी आम्ही हा हातामध्ये पाऊल उचलला होता। आणि आमचं हे कॅम्पेन ह्या काँग्रेसवाल्यांनी उचलून घेतलं, त्याने आमच्याच विरोधामध्ये हे आमच्याच पक्षाच्या विरोधामध्ये हे उलट प्रचार करत होते की बाळासाहेब आंबेडकर सेटिंग करतात, हे करतात, दुनियाभरात अपप्रचार केला आणि आमचं जे कॅम्पेन होतं ह्या काँग्रेसवाल्यांनी चोरलं आणि आमच्याच माणसाला आमच्याच विरोधामध्ये त्यांनी, म्हणजे आमचा जो व्होटर होता त्या आमच्या विरोधामध्ये त्यानं भडकलं। म्हणजे भावाभावामध्ये झगडे लावायचं काम ह्या काँग्रेसने केलं। पण इथच्या ज्या महाराष्ट्राची जे बहुजन संख्या आहे, SC ST OBC कुणबी मराठा जे बी आहे, मी सगळ्यांना सांगतो, इथं जर झगडे लावायचं काम करत असेल तुमच्यासाठी तर इथचा राष्ट्रवादी पक्ष आहे, इथे शिवसेना पक्ष आहे, इथे बीजेपी आहे, इथे काँग्रेस आहे,
हे फक्त स्वतःचं राजकारण आणि स्वतःची घराणेशाही वाचवासाठी म्हणून हे आपल्यामध्ये झगडे लावून राहिले आहे आणि आपली कशी पोळी शेकायची आहे त्याचा हे फायदा घेऊन राहिले आहे. पण माझ्या उमरेड विधानसभेमध्ये आज मी दावेदार आहो, प्लस माझी मिसेस बी आहे. आज एज्युकेशनच्या याच्यामध्ये माझी मिसेस आहे, आणि सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये मी तर आहोत, पण मी माझ्या मिसेसला यासाठी उभं करत आहोत जेणेकरून समोर येणाऱ्या ज्या महिला आहेत SC ST OBC, जेणेकरून माझी जर मिसेस जर आज उभी राहिली तर कमीत कमी त्यांना असं वाटतं की एक महिला आमदारकीसाठी उभी राहू शकते, तर जेणेकरून त्यांना सुद्धा एक प्रेरणा मिळू शकते की समोरच्या निवडणुकीमध्ये STची बी असेल तर STची बाई उभी राहू शकते, OBCची बाई OBCची बी उभी राहू शकते, मराठ्याची बी राहू शकते, कुणब्याची बी राहू शकते. म्हणून हे समोरच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये समोर जर घडलं तर त्यावेळे आम्ही एखादी पुन्हा आणखी लेडी देऊ शकतो. त्यासाठी मी माझ्या मिसेसला या उमरेड विधानसभेसाठी SC राखीव असल्यामुळे तिला आमदारकीसाठी उभं करत आहोत.